कमिटीचा डिसिजन आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. 5 चेंडूंचा षटक हाताळला जाईल याची नोंद घ्या आणि सामना हा 5 चेंडूचा षटक हाताळल्यानंतर 5 षटकांचा खेळवला जाईल. घ्या टीम सर्वांनी नोंद घ्या. दोन्ही टीमला आम्ही हा कॉल देतोय. बॅटर आपणही नोंद घ्या. जी मॅच होणार आहे ना त्या 5 चेंडूची होणार आहे. एक षटक 5 चेंडूंचा असेल आणि 5 ओव्हर्स असतील. एक गोलंदाज 5 चेंडू हाताळेल याची नोंद घ्या. पंचवीस बॉल तुम्हाला हाताळायचे आहेत इथून पुढे याची नोंद घ्या. थँक्यू सो मच. फायनलचा थरार आपण पाहणार आहोत. माऊली तालीम जाधववाडी वसईचा श्री स्पोर्ट्स आळतूर दरम्यान हा फायनलचा थरार आपण पाहू. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय. अंकुश पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. किरण वारंग गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. विकास शिर्के मुटकेश्वर स्पोर्ट्सचं प्रतिनिधित्व करणारा मुटकलवाडीतून बिलॉंग करणारा हा खेळाडू हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. डिक्लेअरच्या दिशेने चेंडू जातोय आणि एका धावेने धावांचा प्रारंभ होताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण सेमीफायनलच्या थरारमध्ये आपण पाहिलं होतं अंकुश पाटलाचा तांबड्या मातीतील रांगड्या गड्याचा तो खेळ, त्याची बॅट ती आपणाला पाहायला आग ओकताना पाहायला मिळत होती. फायनलच्या थरारसाठी पाहायचं अंकुश कितपत आपल्या माऊली तालीमसाठी मोलाचं धावांचं योगदान देईल तेही आपल्याला पाहायला मिळणार. संघासाठीचं पहिलं षटक हाताळताना आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतो विकास शिर्के. एक नामवंत अष्टमिलो असा खेळाडू गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणाला निर्णायक क्षणी आपल्या संघ मालकाच्या नावाची आपल्या सोबत असणाऱ्या आयकॉन फ्लोअर संतोष मोगदुम यांच्या विश्वासाचा जणू काही सोनच करतोय. श्री स्पोर्ट्स आळतूर संघाचे संघ मालक म्हटलं तर अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ रमेश बेलेदादा, त्यांच्या समवेत अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष संतोष जाधव दादा. निर्धाव चेंडूची चांगला स्पेल चेंज ऑफ स्पेस आपल्याला पाहायला मिळतोय. कारण विकासला माहित आहे मी आता जर चाललो नाही तर माझ्या अनुभवाचा काही उपयोग नाही. याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचा सहकारी गुणलेखकाची भूमिका निभावताना आपल्याला पाहायला मिळतंय विशाल पाटील. पहिल्या षटका अखेरीस मला वाटतं या रबर बॉल प्रीमियर लीग मधलं उत्तम दर्जाचं षटक हाताळणारा हा गोलंदाज विकास शिर्के याची गोलंदाजी आवडली असेल तर फायनलच्या सत्रामध्ये जरा टाळ्या होतात मित्रांनो. कारण चांगल्या खेळाडूचं आणि त्याच्या खेळाचं कौतुक हमेशा केलं पाहिजे. कारण मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं होतं दिखने वाले बिक जाते हैं लेकिन स्वयं कुछ करते हैं हो कभी बिकते नाही. याचं उत्तम उदाहरण कित्येकदा आपण पाहत आलोय. पहिल्या षटका अखेरी संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 9 संघासाठीचं दुसरं षटक हाताळतोय तो श्री स्पोर्ट्स आळतूर संघाच्या चाणाक्ष मालकांच्या चाणाक्ष बुद्धीतून सोज्वळ असा खेळाडू
संतोष मोगदुम शाहूवाडी एक्सप्रेस. शेवटच्या क्षणाला सामना कोणत्या मालकीचा या ट्रॉफीवरती कोण मानकरी होईल हेही पाहायला मिळणार आहे. कारण श्री स्पोर्ट्स आळतूर संघाचे संघ मालक म्हटलं तर संतोषदादा जाधव आणि त्यांच्या समवेत रमेश दादा बेले, त्या समवेत माऊली तालीम जाधववाडी संघाचे संघ मालक स्वयं अंकुश पाटील, त्यांच्या समवेत कुमार दादा पाटील आणि सूरज जाधव. मित्रांनो, सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षक रसिकांना विनंती, आपल्या दिशेने जर चेंडू आल्यास आपण तुरंत तो ऑन गेम मध्ये फेकून द्या प्लीज. सामन्याला विलंब होऊ नये याची तुम्ही सर्व प्रामाणिकपणे नैतिकतेची जबाबदारी सांभाळायला हवी. उत्तम दर्जाची, उत्तम स्फेल असणारी, उत्तम नावाची, नावारूपास आलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत रबर बॉल प्रीमियर लीगचं हे पर्व आपण पाहतोय. आणि आता मात्र ती चूक होणार नाही. किरण वारंग बॅक टू दे डग आउट. पहिल्या विकेटचं पतन होईल. संतोष मुगदुम यांना मात्र पहिली सफलता, पहिलं यश प्राप्त. आणि जाधववाडी संघासाठीचा पहिला दंगा पाहायला मिळतोय. आणि आता किरण वारंग यांची जागा घेण्यासाठी जातोय स्वयं संघ मालकाची भूमिका निभावणारा आणि आयकॉन म्हणून खेळाडू असणारा संदीप जाधव. अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे कित्येक पर्व आपल्या नावावरती करणारा हा अष्टपैलू खेळाडू पाहायचंय आपणाला. या पैलवानाच्या साथीने साजेशी खेळी करेल का? हॅट्रिक साठी गोलंदाजाला मैत्री ग्रुपच्या माध्यमातून 2000चं कॅश पारितोषिक आहे. आणि षटकार आणि चौकारांच्या हॅट्रिक साठी तेही मैत्री ग्रुपच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश पारितोषिक आहे. बाईच्या रूपात एका धावीचा मुनाफा नक्कीच मिळेल. एका धावेने संघाचं धावफलक मात्र हलकसं पुढे सरकतंय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 3 धावा. पुन्हा एकदा बाईचा आणखीन एका धावेचा मुनाफा मिळतोय. एका धावेने सरसावतंय धावफलक. आणि धावफलकावरती थोडीशी गती मंदावली असली तरी धावफलक थोडंसं हलतं डुलतं राहताना पाहायला मिळत आहे. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत ती 4 धावा. कारण आपण या अगोदरचा सम्यक 11चा सामना पाहिला. संदीपजी गोलब सर अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार आहेत. थोडेसे नर्वस जर असले तरी आपण टॉप 4 मध्ये पोहोचलो हे तितकंच महत्वाचं आहे. कारण विजय पराजय ह्या दोन्ही नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. कारण का आयुष्यभर कोणाच्याही गळ्यामध्ये विजयाची माळ पारंगत नसते, अखंड नसते, ते तितकंच खरं आहे. परंतु एखाद्या पंचांकडून मात्र स्वर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेच्या रूपात संघाच्या धावफलकात मात्र 1 बढत होईल. पहिलं षटक संपलंय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपला. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 5 धावा. गोलंदाजाने मात्र
एक रफ्तार अशी गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतं. पहिलं षटक विकासने हाताळलं. विकासने आपल्या विजयाचा विकास केला असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्या तदनंतर मात्र आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय तो संतोष मगदुम. गोलंदाजाच्या व्यूहरचनेत थोडंसं कुठेतरी चेंजेस होताना पाहायला मिळालं. चेंज ऑफ स्पेस आपणाला ती नजाकत पाहायला मिळाली. पंचांचा 9चा कॉल आहे. आणखीन एका धावेचा मुनाफा नक्कीच मिळतोय. दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून बक्षिसांची बरसात होताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि कालच्या सत्रापासून जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने गोलंदाजांनी फायनलच्या क्षणाला वर्चस्व निर्माण करणारी गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळालं. विकास शिर्के असेल, संतोष मगदुम असेल. आणि आता एका डिक्लेअरच्या स्वरूपात आणखीन एका धावेचा मुनाफा मिळेल. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण ज्या पाहतोय त्या 7 धावा आहेत 2 षटका अखेरीस. अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळवली जाणारी भव्य दिव्य रबर बॉल प्रीमियर लीग जी आपण कालच्या सत्रापासून आपण पाहिली. अखंड शाहूवाडी तालुक्यातील क्रीडा रसिक असतील, खेळाडू असतील, उदयोन्मुख खेळाडूंनी या स्पर्धेचा मनमुराद आस्वाद घेतला. त्या आयोजन संयोजन कमिटीचंही मनाच्या अंतकरणापासून कौतुक करावं तितकं आणि आभार मानावं तितकं कमीच आहे. संघाची धावसंख्या जाधव सर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 1-7, 1-7 आणि 2 षटका अखेरीस आपण ही धावसंख्या धावफलकावरती पाहत आहोत. आता मात्र अंकुश पाटील आणि संदीप जाधव यांना मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मोठी खेळी करावी लागेल. आपल्या मनकटी पॉवरचा वावर दाखवावा लागेल गोलंदाजाला. गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज आपण पाहतोय तेजस. पंचाकडून मात्र पहिला चेंडू स्वर घोषित. अतिरिक्त धावेच्या रूपात संघाचं धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. धावफलकावरती धावा ज्या आपण पाहतोय आतापर्यंतच्या या लीग मधील सर्वात कमी धावसंख्या फायनलच्या क्षणाला आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजांनी मात्र वर्चस्व निर्माण केलं. कारण विशाल पाटील प्रामुख्याने मुटकीच्या स्पोर्टच्या खेळाडूंना कानमंत्र सायंकाळी नक्कीच देईल. ही लीग ज्या खेळाडूने, ज्या युवा खेळाडूने ज्याच्या नावावरती हा पहा चाबूक शॉटची नजाकत पाहायला मिळाली, परंतु चेंडूला प्रोटेक्शन होत आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता धावफलकावरती 2 धावेंनी धावफलक पुढे सरसावेल. धावा आपण पाहतोय 1+10. शाहिद कुरेशी मात्र कुठेतरी नर्वस असेल. पंचांनाही हॅलो पुन्हा एकदा डिक्लेअरच्या दिशेने चेंडू जातोय.
पंचांना एक विनंती आहे, या अगोदरच्या षटकामध्ये 9 बॉल होता, त्याला एक डिक्लेअरची धाव होती की एकच सिंगल होती? थोडंसं कन्फ्युजन आहे. 9+1 म्हणजे एकूण 2 धावा. धन्यवाद. धाव फलकावरती थोडंसं चेंजेस आपल्याला पाहायला मिळेल. 12 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. संघासाठीचं तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. उत्तम दर्जाची गोलंदाजी हाताळताना तेजस, क्या बात आहे. आणि आणखीन एका विकेटचं पतन होईल. पहिलवान माघारी परततोय. आता मात्र सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावरचा हर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण ज्याने सेमीफायनल मध्ये थरारक आग ओकणारी फलंदाजी गेली तो अडथळा आमच्यापासून दूर झाला. त्यामुळे थोडासा सुटकेचा स्वाद सोडताना आपल्याला श्री स्पोर्ट्स अळतूर संघाचे सर्व सहकारी आणि त्यांचे स्वयं संघ मालक श्रवण बेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. छोट्या तालमीतील मोठा पैलवान आपल्याला मुख्य व्यासपीठावरती श्रवण बेले पाहायला मिळतात. संघ मालक कोणतेही असो, परंतु संघ जिंकताना आणि सर्व विजयाचं श्रेय आपल्या खेळाडूंच्या सर्वांच्या मनावरती ते हास्य, ते रहस्य मात्र कायम सदैव संघ मालकाच्या खांद्यावरती ती विजयाची माळ ज्या वेळेला पडते गळ्यात, त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. कारण श्रवण बेले यांनाही माहिती आहे आपण बेलापूरवरून येतो, बदलापूरवरून, परंतु तो आपला सेंट्रलचा वे सोडून आपण हार्बरच्या दिशेने येत असताना माझ्या शाहूवाडीतील सर्व खेळाडू आहेत, याचा आनंद काहीतरी वेगळाच सांगून जातो. थोडंसं मिसफिल्ड, मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता संघाच्या धावफलकावरती मात्र बदल होईल. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतील 13 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. फायनलचा थरार आपण पाहतोय श्री स्पोर्ट्स अळतूर विपक्ष माऊली तालीम जाधववाडी दरम्यान. आणि हा थरार पाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सचिव वर्सेस उपाध्यक्ष. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो योगेश. या अगोदरच्या सामन्यादरम्यान आपण पाहिलं होतं संतोष मुगदुम यांनी आपली मॅन ऑफ द मॅचची किताब योगेशला डेडिकेट केला होता. पंचाकडून स्वर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेचं स्वरूप मात्र 1 ने पुढे सरसावेल. एका धावेचा मुनाफा मात्र संघाला मिळतोय आणि एका धावेने संघाचा धावफलक मात्र बदल होईल. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. संतोष मुगदम आहे, कोणतीच चूक होणार नाही. आणि योगेश याला एक आणखी विकेटचं पतन होतं. एक त्याच्या नावावरती विकेट मिळवते ती म्हणजे सुरेश बणे यांच्या रूपात. कारण एक मोठा खेळाडू, चांगला फलंदाजी करणारा खेळाडू माघारी परततोय. योगेशचा मनसुबा मात्र आता कुठेतरी सुरेश बणे बॅक टू दी डगआउट. आणि आता संदीप आणि वैभव यांच्या खांद्यावरती मात्र त्या धाव उभारण्याची खेळीची जबाबदारी दोघांच्या खांद्यावरती असेल. हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. आणि आता मात्र वैभवने वैभव निर्माण केलाय. चेंडूला भिरकवला, चेंडूला फिरवला, बॅट फिरवली, गरकी घेत चेंडू जातोय सीमाबार. वैभवच्या बॅट मधून हा येतोय लाजबाब दमदार षटकार.
पहिलवान माघारी परतला असेल तरी हम भी कुछ कम नाही याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय वैभवच्या माध्यमातून. बाईच्या आणखीन एका धावेचा मुनाफा मिळतोय. धावफलकावरती मात्र चेंजेस होईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 3/21. थर्डमॅन रिझनला चेंडू जातोय परंतु चेंडूला प्रोटेक्शन होत आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता 2 धावा घेण्यात सफल ठरले दोन्ही फलंदाज आणि 2 धावेने धावफलकावरती मात्र चेंजेस होईल. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात 23 धावा. 23 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. संघासाठीचं 4थं षटक प्रगतीपथावर आहे. एक मोठी धावसंख्या उभारण्यापासून फलंदाजांना वंचित ठेवण्याची कामगिरी जी गोलंदाजीच्या शैलीतून गोलंदाजीच्या ज्या बॉलिंगच्या नजाकतेतून पाहायला मिळाली त्याचं मात्र कौतुक करावं लागेल. कारण कालच्या सत्रापासून आपण आजचा दिवसही पाहिला. आजचा हा दिवसभराचा प्रवाह पाहता फलंदाजांनी वर्चस्व ठेवलं होतं परंतु शेवटच्या क्षणाला मात्र गोलंदाजांनी फायनलिस्टसाठी आपल्या आधारस्तंभाचं नाव रोशन करण्यासाठी खरोखरच एक कसं पणपणाला लावणारी खेळी पाहायला मिळाली. निर्णायक क्षणी विकासचा तो स्पेल चांगला पाहायला मिळाला. संतोष मगदुमचा अनुभव पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 4 षटका अखेरीस 23 धावा. अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत अखंड शाहूवाडी तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 हे पर्व आपण पाहतोय आणि या पर्वामध्ये 2 आमने सामने भिडणारे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्री स्पोर्ट्स अळतोर विपक्ष माऊली तालीम जाधववाडी. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 25 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. आता मात्र तडाखा उडवला चेंडूला पाठवला जाधववाडी एक्सप्रेस. चाभोलवाला मात्र आता आपल्याला पाहायला मिळतोय संदीप जाधव ऑन दी फायर. संदीप जाधवने जर 3 षटकार मारले तर माऊली तालीमच्या माध्यमातून 201चं पारितोषिक असेल. फॉइंटला चेंडूला प्रोटेक्शन संतोष जाधव साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 1 धावेचा मुनाफा मिळेल. 1 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 32 धावा. संघासाठीचं 5वं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षय गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. स्लॉम डिलिव्हरी पाहायला मिळाली. संतोष मगदुम यांची व्यूहरचना कुठेतरी आता कामी येताना पाहायला मिळते. क्या बात आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. रिव्ह्यूच्या माध्यमातून आपण पाहतोय वैभवने मात्र पहिल्या चेंडूवरती वैभव निर्माण केलं परंतु त्याला साजेशी साथ देताना आपल्याला पाहायला मिळतात ते संदीप जाधव. टिक्लेरची 1 धाव मात्र संघाला मिळेल. 33 धावा धावफलकावरती पाहतोय आपण.
संघासाठीचं शेवटचं षटक प्रगतीपदावर आपण पाहतोय. उत्तम दर्जाचा स्पेल हाताळताना ज्या गोलंदाजांनी खरोखर शेवटच्या निर्णायक क्षणी आपले संघ मालक चालक आणि सर्वांच्या उत्कंठा लागून राहिलेल्या सामन्यामध्ये चांगले उत्तम दर्जाची जी गोलंदाजी हाताळली त्या गोलंदाजीचं मात्र कौतुक करावं लागेल. छलाकी पहा किती महत्वाची आहे. ये क्या था. पंचांनी मात्र आत्ताच्या धावा तुम्ही सांगा. चला रिव्ह्यू आपला ग्राह्य धरला जाईल, चेक केलं जाईल, परंतु या छलाकीचा चौकार मात्र पाहण्याजोगता होता. चला शेवटच्या क्षणाला शेवटच्या चेंडूवरती चलाकीचा चौकार. 4 धावेने मात्र संघाचं धावफलक बढतं राहत आहे. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 37 धावा आणि जिंकण्यासाठी 25 चेंडू 38 धावांची गरज असेल. हलचिक त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर शुभागमन इथे होताना पाहायला मिळते. आदरणीय विलासबाबा साहेब बनसोडे यांचं इथे मात्र इथून शुभागमन आपण सातत्याने पाहत असतो. आपल्या या अखंड शावडी तालुका क्रिकेट यांना एक वेगळं वलन ओळख देण्याचं काम त्यांच्याकडनं केलं जाते. पत्रकार म्हणून निर्भीड पत्रकार म्हणून त्यांची ओळख राहिली गेलेली आहे. ते आदरणीय विलास बनसोडे साहेब बाबा आमचे इथे त्यांचं शुभागमन इथे मात्र झालेलं आहे. त्यांचं करूया सहर्ष स्वागतम सुस्वागतम स्वागतम. थँक्यू. अगदी मनापासून आभार. आपलं आपण पाहायला गेलं तर चर्चेचा विषय अखंड होताना मात्र पाहायला मिळते. एक जबरदस्त स्पर्धा तुमच्या समवेत आली आणि आज खऱ्या अर्थानं यासाठी केला होता त्याचा शेवट गोड व्हावा आणि शेवटाकडे जात असताना मात्र पाहायला गेलं तर एकापेक्षा एक मॅच आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर युवा सेना अधिकारी आदरणीय प्रणवजी कळंत्रे सर यांचंही शुभागमन झाले. त्यांचंही करूया या मुख्य व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. आपण पाहतो इथे अखंड शाहवाडी तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 च्या स्क्रीनवरती ANP लाईव्ह पूर्ण टेलिकास्ट करत असताना खूप चांगली क्लिअरिटी चांगलं व्हॉइस प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. त्यानंतर वेदांत बनसोडे आणि प्रणितजी बनसोडे साहेब यांचे ते शुभागमन झाले. आज मान्यवरांची मांदी आली आपल्याला मात्र पाहायला मिळते. या सगळ्यांचं सहकार्य आज मोठं लाभलं गेले. या सगळ्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. मॅच क्रमांक आपण पाहायला गेलं तर अंतिम म्हणजेच मेगा फायनल यासाठी केला होता. आता शेवट गोड व्हावा. अखंड शहावाडी तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 मधील मेगा फायनल चा खेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस इथे मात्र जिंकला होता टीम श्री स्पोर्ट्स अल्टुर्ना आणि क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय इथे घेण्यात आला होता. माऊली तालीम जाधववाडी टीमला बॅटिंग साठी मात्र निमंत्रित केलं होतं आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर बॅटिंग करत असताना प्रथमतः बनवलेले आहेत 37 धावा आणि विजयासाठी 38 धावांची गरज असणार आहे. ती टीम श्री स्पोर्ट्स आल्टूर.
5 षटकांचा खेळ आहे आणि इथून पाहायला गेलं तर 25 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 38 धावा. मॅच ऑन करा. मांदी आले आपल्याला पाहायला मिळतोय. व्यासपीठ गजबजलेलं आपल्याला पाहायला मिळतोय. अखंड शावडी तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. आज काल ज्या पद्धतीने दिमागदार पद्धतीने मात्र हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. पिंकपूल वातावरण 8 टीम 8 संघमालक 120 तब्बल खेळाडू आणि सोहळा इथून पाहायला गेलं तर आयकॉन प्लेअर कॅप्टन पकडून इथे मात्र हा थरार रंगताना मात्र पाहायला मिळाला. काय क्रिकेट रंगताना पाहायला मिळालं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. गणपती बाप्पा मोरया. मंगळमूर्ती मोरया हे नाव घुमताना मात्र पाहायला मिळालं. हाच तर क्रिकेट आहे. तुम्हाला सर्वांना क्रिकेट एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि त्याच क्रिकेटमुळे आप सगळ्यांना आपल्याला ओळख निर्माण करून दिली. हर्ष हा क्रिकेट नाही आहे तर एक क्रिकेटच्या निमित्ताने मात्र आपण सगळेजण भेटत असतो आणि त्याच निमित्ताने आपण पाहायला गेलात तर आज या 2 दिवस प्रत्येक जण एकमेकांच्या समवेत आपण मात्र आनंद व्यक्त करताना पाहायला मिळालं. स्नेहभोजन सार्वजनिक स्नेहभोजन या मात्र स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला मात्र घेताना पाहायला मिळाले. अनेक खेळाडू हे या स्पर्धेची ओळख राहिली गेलेली आहे. आता 5:47 झालीत आणि फायनल मधील सेकंड इनिंग मधील पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती तडाखा संधी निर्माण झाली आहे. बिग विकेट येऊ शकते. हे कॅच नाहीये तर ही मॅच आहे. वाव व्हॉट इथे झेल अफलातून इथे मात्र पाहायला मिळतोय. कुमार यांच्याकडनं मात्र पकडला गेलाय झेल. फलंदाज बाद संतोष मगदूम. लगा 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 440 व्होल्टचा करंट लगा. बॅक टू द गॅच संतोष मगदूम. थँक्यू. त्याचबरोबर काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत. सन्माननीय सुभाषदादा कारंडे संघ मालक आहेत आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुभाषदादा कारंडे साहेबांसाठी. त्यांनी मात्र महत्वाची भूमिका निभावली या स्पर्धेसाठी. संघ मालक म्हणून ते आम्हाला लाभलेत आणि त्यांचा आम्ही यथोचित शुभ सन्मान करत आहोत. तो हा सन्मान आम्ही विलासदादा बनसोडे साहेबांना निवेदन करू की साहेब या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करत आहोत. या पत्रकार आहेत आमचे आणि या शाहूवाडी तालुक्यामध्ये छोटीतली छोटी गोष्ट आणि मोठ्यातली मोठी गोष्ट संपूर्ण जनसमुदायासमोर ज्यांच्या माध्यमातून पोहोचवली जाते ते बनसोडे साहेब यांच्या माध्यमातून आपण करत आहोत या मान्यवरांचा शुभ सन्मान. थँक्यू. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू शैलेश जाधव सर. त्याचबरोबर पाहिलं गेलं तर पहिल्याच बॉल वरती इथे मात्र विकेट आली. ती विकेट आली कोणाची तर मॅच विनर प्लेयर आयकॉन प्लेयर या शाहूवाडीचा स्टार खेळाडू अर्थातच संतोष मगदूम बाहुबली आणि अर्थातच बकासूर. बॅक टू द गॅच संदीपने गोलंदाजी केली आहे. कलात्मकता दाखवली आहे. म्हणतात ना ज्या पद्धतीने तुमचं कौशल्य आणि कौशल्यपूर्ण खेळ हे महत्वाचं आहे आणि तेच मात्र इथून दाखवताना पाहायला मिळालं. खूप क्लास आणि क्लासिकल इथे मात्र खेळ इथे मात्र पाहायला मिळालं आणि आज आपल्या टीमला यशाकडे नेताना मात्र पाहायला मिळत आहेत. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग असून तयार व्हायचा आहे आणि तो तयार केलाय संदीप या गोलंदाजाने. संदीप जाधव आयकॉन प्लेयर आहेत. आपल्या नावाचा चर्चा आपल्या नावाचा परिचय इथे मात्र देताना पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉल वरती मात्र इथून संतोष मगदूम बाद झाले. आता त्याच्यानंतर नवीन फलंदाज विकास मैदानामध्ये मात्र जाताना पाहायला मिळत आहेत. माझ्यावरती विश्वास आहे का. स्वतःवरती विश्वास ठेवता येणं हाच यशस्वी होण्यातील सर्वात मोठा मार्ग आहे. तुम्हाला तुमचा विश्वास संपादन करावा लागेल. वाव आता इथे थोडासा संकटामध्ये संघ असला तरी सुद्धा तुम्हाला इथून कमबॅक करावा लागेल. क्रिकेटमध्ये असं वारंवार होत असतं. चढ उतार होत असतात. चला फिल्डिंग लावा. फलंदाजी करणाऱ्या टीमला अडचण निर्माण होऊ शकतोय. कृपया दक्षता घ्या. गोलंदाज आपण पंच आपणही सांगा
बॉल दिसणार नाही, काली तसंच झालं आणि हा फायनलचा खेळ आहे त्यामुळे वेळ घालवू नका. जुनाच बॉल वापरला जाईल कारण पहिल्या इनिंग मध्ये आपण जुने बॉल वरती खेळलेले आहेत, याची कृपया दक्षता घ्या. जाऊया मॅच कडे. 0 आणि 1 असा विकेट इथे मात्र पाहायला मिळतोय. आपण इथे पाहायला गेला तर सांगा खेळ विकास आले, चांगला बॉल इथे मात्र आपल्या नावाचा परिचय देतात संदीप जाधव. SD वाव काय गोलंदाजी केली आहे. पहिल्याच बॉल वरती मात्र आपल्या कलात्मकता दाखवताना पाहायला मिळतात. पडल्यानंतर बॉल रायसिंग होतोय, थोडासा मात्र स्कीट केला जातोय, त्यामुळे ते विकास यांना अडचण निर्माण झाली. चेंज ऑफ द स्पेस आपटी बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. ऐन वेळेमध्ये गती परिवर्तन बॉलची मात्र पाहायला मिळाली. थँक्यू. त्याचबरोबर पहा या व्यासपीठावरती एक जबरदस्त ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळाली आहे. कांसावर्णा फाउंडेशन युवा जिल्हा अध्यक्ष अहिल्यादेवी नगरातील नामांकित व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाने अनेक कामगिरी चांगल्या रीतीने पार पाडली आहे, ते आमचे माननीय श्री गोकुळ वमन आंधळे साहेब यांचं या ठिकाणी एक ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि त्याचनंतर मात्र प्रवंदादा कळंत्रे साहेब यांचंही आगमन झालंय. युवा सेना अधिकारी आहेत, त्यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांची ग्रँड एंट्री आपण पाहिली. आलेल्या मान्यवरांचं सहर्ष हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. ओट कॉम्बॉक्स डायमंड हिरा आपण पाहायला गेलं तर अंकुश पाटील आणि दुसऱ्या बाजूला बकासूर बास झालेत. अंकुश पाटील आपल्या टीमचा चांगला नेतृत्व करताना मात्र पाहायला मिळतात. हा हिरा आहे आणि हा हिरा चमकताना मात्र पाहायला मिळतंय. आपल्या बरोबरच आपल्या खेळाडूंना आपल्या साथीदारांनाही चमकवताना पाहायला मिळते. त्याचं नाव आहे पाटलाचा पोरगा अंकुश पाटील. स्वतः इथून मात्र संघमालक कॅप्टन सर्व जबाबदारी पार पडत असताना मात्र पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला पाहायला गेला तर आमचे संतोषजी जाधव साहेब, रमेश जाधव बेले साहेब यांचा संघ श्री स्पोर्ट्स आयटूर हा संघ सुद्धा तेवढ्या चांगल्या पद्धतीने फाईट करताना पाहायला मिळेल. येणारे 20 बॉल आणि 36 धावांची गरज आहे. धावा कमी आहेत परंतु या धावा जास्त बनवल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये महत्वपूर्ण एक विकेट आली आणि 2 धावा इथे मात्र येताना पाहायला मिळत आहेत. आता म्हणतात ना, ज्या पद्धतीने तुम्ही खेळ करताय, ज्या पद्धतीने चिकाटी दाखवलंय, ज्या पद्धतीने तुम्ही स्वतःला सिद्ध केलंय त्याचंही कौतुक करावं लागेल. पूर्ण आमचा इथून आपण पाहायला गेलं तर व्यापी डाईस मात्र पाहायला मिळतो. पहा सगळे आमचे मान्यवर मात्र इथून अतिथी कक्षामध्ये एका स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. या सगळ्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत का वेळात वेळ काढून तुम्ही ते सगळे उपस्थित झालात आणि हा कोल्हापुरी फेटा अगदी मानानं सन्मानानं तुमच्या डोक्यावरती डौलताना मात्र पाहायला मिळते. आणि हे केलंय कोणी तर अखंड शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या सर्व कमिटीने. वाव, चांगला खेळ, चांगला क्रिकेट उपलब्ध करून दिलाय. मॅच विषय म्हणायचं झालं तर इथे मॅच बनली गेली. 20 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. तिथे बॅटर फलंदाज तुम्ही आहात, तुम्हालाही माहिती आहे उशीर झाला तर बॉल दिसणार नाहीये. परंतु त्यांचा तिसरा 12वा प्रतिनिधी मैदानामध्ये गेलाय. काहीतरी इथे कुजबूज चालले आणि ते संतोष मगदूम. त्यांनी भान ठेवावं वेळेचा. वेळ महत्वाची फलंदाजी करणाऱ्या टीमला. खूप छान आपण पाहिलं गेलं तर परत एकदा स्क्रीनवर पाहतोय सगळे आमचे व्हीआयपी पर्सन बसले गेलेले आहेत. या सगळ्यांचं कौतुक करावं लागेल. पूर्ण हा भरलेला गजबजलेला व्हीआयपी डायस आज आपण अतिथी कक्ष इथे मात्र पाहतोय. त्याच्याच मागच्या बाजूला सगळ्या आमच्या कमिटीचा बॅनर, त्यानंतर मात्र मैदानावरती क्षणचित्र, मैदानाच्या मात्र एकदम मागच्या बाजूला सगळ्या आमच्या बक्षीस जाते आणि त्याचबरोबर चाहते यांचा हा मात्र भव्य दिव्य बॅनर पाहतोय. आज झलाली प्राप्त झाली. एक जबरदस्त मात्र इथून लीगचा समारोप होताना मात्र पाहायला मिळतोय. हा आहे अखंड शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचा क्रिकेटचा सोहळा अगदी रंगामध्ये आणि ढंगामध्ये संपन्न होताना मात्र पाहायला मिळतोय. वाव, फायनलचा गेम, मेगा फायनलाइज कोण होणार. डिलिव्हरी, चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळाला. बॅटला ब्रश झालाय का? येस झालाय. फलंदाज बाद. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाहीये परंतु आपला पतंग निश्चित नियंत्रणामध्ये आणू शकताय. तो नियंत्रणामध्ये आणण्याचं काम इथे मात्र केलं जाते. गोलंदाज सचिन पाटील. सुहास बाद. बॅक टू जगाउट. एन्जॉय ई बटरफ्लाय. फुलपाखरं फडफड त्यांना पाहायला मिळत आहेत. एलो बटरफ्लाय सध्याच्या घडीला खूप छान क्रिकेट खेळताना मात्र पाहायला मिळत आहेत.
आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर जाताना मात्र पाहायला मिळत आहेत. 36 धावा होत्या असं वाटत होतं की टीम श्री स्पोर्ट्स आलतूर अगदी सहजपणे 3-4 षटकांमध्ये हा सामना संपवेल, परंतु ज्या पद्धतीने संतोष मगदुम बाद झाले त्याच्यानंतर हा सामना थोडासा मात्र इथून कठीण बनला गेला आलतूर टीम साठी. आणखी एक चांगला बॉल अडवला जाईल का? अंकुश पाटील चिकाटी जिद्द या खेळाडूकडे आहे. हा खेळाडू खास आहे, क्लास आहे, क्लासिकल आहे. त्याचं नाव आहे पाटलाचा पोरगा अंकुश पाटील. यष्टीरक्षकी तेवढ्या चतुराईनं करताना मात्र पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईक फलंदाज सागरला पाहता येते. आणि आपण पाहायला गेलं तर ही मॅच अगदी जशी क्रीडा रसिकांना हवी आहे तशी मात्र बनली गेली आहे. उंच माझा झोका बॉल हवेमध्ये घेतला गेलाय आणि इथे मात्र आपण पाहायला गेलं तर झेल पकडला गेलाय अक्षय यांच्याकडनं आणि फलंदाज बाद. आणखी एक धक्का बसताना मात्र पाहायला मिळतोय. दुसरा फलंदाज सागर बॅक टू द आउट. अंकुश पाटील नेतृत्व करतात या टीमचं. आपण पाहायला गेलं तर कुमारदादा पाटील असतील संघमालक ते सुद्धा खेळताना पाहायला मिळत आहेत. सूरज जाधव असतील या आपल्याला संघमालक म्हणून पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण संतोष दादा जाधव, रमेश दादा बेले हे संघमालक श्री स्पोर्ट्स आलतूरचे. आणि आयकॉन प्लेयर संदीप जाधव, किरण वारंग यांनीही हाहाकार माजवलाय. या मात्र अंकुश पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून तेवढ्या चांगल्या पद्धतीनं संतोष मगदुम आता विकास शिर्के यांना हे साथ देतील का? विकास शिर्के नॉट स्ट्राईक इनला आहेत, परंतु इथून विकास शिर्के यांना चमकावा लागेल. व्हाईट बॉलचा निर्णय. 1 धाव आली आहे. एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 3 या धावसंख्येवरती. म्हणतात ना अंधारात नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच फरक पडला नसता. सोवा डिलिव्हरी फक्त इथे मात्र पूल आपण पाहायला गेलं तर जस्ट इथे मात्र बॉलला ढकलून दिले. ऑन साईडला एक सिंगल मात्र इथे पाहायला मिळेल. या सिंगल डबलनी फारसा फरक पडणार नाही. आणि संयमाचं क्रिकेट कसं खेळावं त्याचं उत्तम उदाहरण इथे तुम्हाला साकारावं लागेल मैदानामध्ये. का मैदानामध्ये आता सध्याच्या घडीला कुशलता आणि त्याचबरोबर बुद्धिमत्ता या सगळ्यांचं मिलाप तुम्हाला करायचं आहे. आणि त्याच्यानंतरच तुम्ही एक सांघिक खेळाडू कशा त्याचं उत्तम उदाहरण देण्याची वेळ फलंदाजी करणाऱ्या टीमकडे आले. पॉइंटच्या दिशेनं फक्त कटवलाय. बॉलला मात्र पाहायला गेला तर क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉल चाललाय टप्पा 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 सीमा रेषा पार. आलं धावा 4 4 4 चौकार. या 4 धावा आशादायक आहे तिथे. आणि आता इथे मात्र थोडासा मात्र इथून जो प्रेशर होता ना तो प्रेशर रिलीज झालाय चौकारानंतर. परिपूर्ण प्रयत्न केला होता गोलंदाजी करत असताना गोलंदाज संतोष मगदुम यांनी. त्याच्यानंतर सचिन आले. सचिनाने ही चांगला दबाव तंत्र वापरला, परंतु हा चौकार आला आणि संघर्षमय चौकार आल्यानंतर थोडासा प्रेशर रिलीज झालाय. आता 15 बॉल आणि 30 धावांची गरज. प्रत्येक बॉल मागे 2 धावांची गरज आहे. अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका तरच तुम्ही हा सामना जिंकू शकताय. कोण जिंकणार कोण हरणार अफलातून क्रिकेट आपण पाहताय. अखंड शाहवाडी तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचा मेगा फायनल चा खेळ इथे मात्र पाहायला मिळते. चॅम्पियन 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 कोण होणार चॅम्पियन या अखंड शाहवाडी तालुक्याचा. ते पाहणं गरजेचं. खूप छान क्रिकेट दोन्ही टीमकडनं खेळला जातोय. कधी तू तर कधी मी असं म्हटलं जातोय. यस आम्हीही काही कमी नाहीये आणि तेच प्रयत्न इथे मात्र केल्या जात आहेत. दोन्ही टीमकडनं गोलंदाजीसाठी तयार होतील. वैभव आलेत. चांगला बॉल. आणखी एक इथे मात्र फ्लॅट डिलिव्हरी. आणखी एक फ्लॅट डिलिव्हरी पाहायला मिळाली. खूप छान गोलंदाजी करत असताना ही गोलंदाजी चांगली झाली आहे पहिल्या षटकापासून आपण पाहायला गेलं तर. आणि पहिल्या इनिंग पासून आपण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर श्री स्पोर्ट्स आलतूर टीमच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. आणि त्याचमुळे की काय फक्त 37 धावांवरती हा संघ थांबला होता. आणि त्याच्यानंतर आता मात्र इथून जाधववाडी
हा संघ सुद्धा चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. शतक काय तिथे बॉल अडवला, एकच धाव मात्र दिली जातोय. काय एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. प्रत्येक जण त्यांना माहिती आहे की आजचा दिवस ही स्पर्धा परत येणार नाहीये. तुम्हाला वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. त्यासाठी मात्र हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय की मला चॅम्पियन व्हायचं आहे. पहिली मात्र अखंड शाहवाडी तालुका रबर बॉल प्रीमियर लीग चा चॅम्पियन मला व्हायचं आहे. मानकरी मला व्हायचं आहे. कोणत्या संघ मालकाला मान मिळणार आहे, कोणता संघ मालक इथे मात्र जिंकणार आहे, तुम्ही पाहताय, अनुभवताय. अखंड शाहवाडी तालुका रबर बॉल प्रीमियर लीग. बॉलला स्किड झालाय, जाळीवरती अडकलाय. एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. एका धावेने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 10 या धावसंख्येवरती 12 बॉल आणि आता विजयासाठी 28 धावांची गरज. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस आणि अनेक स्पर्धेमध्ये ज्या व्यक्तिमत्वाचं मोलाचं योगदान राहिलंय ते पहिलवान सन्माननीय श्री सचिन दादा म्हस्के यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. ओटू कॉम्बॉक्स. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळालं. काय गोलंदाजी केली जाते. आपल्या नावाचा बोलबाला निर्माण करत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. वैभव आपल्या टीमसाठी वनवैभव उपलब्ध करून दिलंय. आतापर्यंत खूप छान गोलंदाजी केली. धावा खर्च केल्या 4 बॉल मध्ये फक्त 2. काय गोलंदाजी केली. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वैभव साठी झाल्या पाहिजे. कोण जिंकेल हारेल माहिती नाहीये, परंतु इथे गोलंदाज आपल्या नावाचा परिचय देत आहेत. समोर आहेत फलंदाज विकास करतील का आपल्या टीमचा. इथे एक धाव येताना मात्र पाहायला मिळते. आता विजयासाठी गरज असणार आहे ती 10 बॉल 27 धावांची. षटक क्रमांक समाप्त झालाय. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 11 आणि 3 विकेट माघारी. येणारे 10 बॉल आणि विजयासाठी 27 धावांची गरज. दहा बॉल 27 ची गरज आहे. खूप छान इथे मात्र क्रिकेट पाहायला मिळालं. दोन्हीकडनं तेवढीच ताकद वापरण्यात आली. 38 धावा हव्या होत्या त्याही कठीण बनवल्या टीम श्री स्पोर्ट्स आलतूरनं. आणि ज्या पद्धतीने मात्र आपण माफी असावी माऊली तालीम जाधववाडीनं श्री स्पोर्ट्स आलतूर टीमचे फलंदाज सुस्त्यामध्ये काही बाद झाले. 3 विकेट गेले 11 वरती. अर्धा स्थिती आपण पाहतोय. आता तुम्हाला बनवायच्या 10 बॉल मध्ये 27. आयुष्यात यशस्वी होण्यासारखी तुमची इच्छाशक्ती खूप दृढ निश्चय तुमचा असला पाहिजे. आणि कशा पद्धतीने तुम्ही त्या गोष्टीला आणताय, कशा पद्धतीने तुम्ही मैदानामध्ये एक्झिक्यूट करताय हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तेच इथे मात्र आता पाहायला मिळणार आहे. हे स्वप्न आहे, ही सामना नाही आहे, हा स्वप्न आहे. प्रत्येकाचा स्वप्न होता. ज्यावेळी इथे मात्र ऑप्शन झाला, या स्पर्धेत डिक्लेअर झाली, संघ मालकांनी नावं नोंदवली. प्रत्येकाला वाटत होतं की मला चॅम्पियन व्हायचंय, मला चॅम्पियन व्हायचं या स्पर्धेचं. परंतु आता अंतिम 2 संघ मैदानामध्ये लढताना पाहायला मिळत आहेत. त्यात माऊली तालीम जाधववाडी आणि श्री स्पोर्ट्स आल्टो टीम. कोण होणार चॅम्पियन अगदीच थोड्या वेळामध्ये मात्र इथून आपल्याला कळणार आहे. अगदी तुम्हाला 10 बॉल वेट करावे लागेल. 10 बॉल मध्ये 27. हाय बॉल चांगला शॉट्स केले. क्रिकेटमध्ये मात्र बॉलला फक्त ढकलून दिलं. एकच सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळेल. सिंगलला फारसा फरक पडणार नाहीये. 26 धावा अजूनपर्यंत तुम्हाला हवाय. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली गोलंदाजी किरण यांची मात्र होताना पाहायला मिळते. फलंदाजी चांगली करावी लागेल. विकास शिर्के एक मोठे फलंदाज आहेत. तुमचा नावाचा दबदबा, तुमचा इथे मात्र नाव साजेसचं नाव क्रिकेट बरोबर जोडलेलं ते तुम्हाला प्रेझेंट करावं लागेल. श्री स्पोर्ट्स आलतूर साठी संघमालक संतोष दादा जाधव यांच्यासाठी, रमेश दादा बेले यांच्यासाठी आणखी एक चांगला बॉल हाताळला जातोय. गोलंदाजी ही मेन स्ट्रेंथ राहिली या लीग मध्ये. बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव येईल जरूर, परंतु आपण माऊली तालीम जाधववाडीचा विचार केला. खूप छान गोलंदाजी राहिले. दुसऱ्या बाजूला श्री स्पोर्ट्स आल्टो टीमची या पूर्ण लीग मध्ये पाहायला गेलं तर सर्वाधिक चांगली गोलंदाजी झाली आहे. आणि आज आता या क्षणालाही आपण पाहायला गेलं तर जाधववाडीची चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय. हा वाईट बॉल इथे मात्र आलाय. गोलंदाजांची थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. धावा तुम्हाला हव्या तशा वाटत नाहीये. एखादा मोठा फटका आला ना तर मॅच आलटी पलटी उलटी होऊ शकतोय. 8 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. मोठा फटका येईल का. विकास शिर्के, ओहो आग से नहीं भाई, विकास शिर्के नाम से के सुरळीत सगळं परत पाहायला गेलं तर आपण आता विजयासाठी येणारे 5 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. कोण होणार चॅम्पियन. 5 बॉल
इम्पॉर्टंट आहे तिथे. संघमालक अंकुश पाटील, संघमालक कुमारदादा पाटील, संघमालक सूरज जाधव दादा, माऊली तालीम जाधववाडीचे संघमालक आहे. दुसऱ्या बाजूला सी स्पोर्ट्स आलतूर, संघमालक संतोष दादा जाधव, संघमालक सूरज दादा बेले यांचे हे दोन संघ आपल्याला एकमेकांच्या विरोधामध्ये भिडताना पाहायला मिळत आहेत. एकच सवाल आहे, नवीन गोलंदाज अंतिम साठी सूरज आलेत, तर साईक एंडला फलंदाज ज्यांच्यावरती मात्र पूर्णपणे जबाबदारी आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखी एक चांगला बॉल, परंतु वाईटचा निर्णय पंचास त्यांना पाहायला मिळेल. वाईट बॉल ही तेवढेच इम्पॉर्टंट असणार त्या मॅच मधील. खूप छान छान क्रिकेट इथे मात्र रंगताना पाहायला मिळालं आणि अफलातून इथे मात्र रंगतानाही पाहायला मिळालं. आता 4 बॉल आणि विजयासाठी 16 धावांची गरज जरूर आहे. तोपर्यंत पाहिला मिडॉन मध्ये मात्र खेळून काढल्या क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. बॉलला उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत धावा 2 येताना मात्र पाहायला मिळतील. काय थरार इथे मात्र रंगला गेलेला आहे. आता 3 बॉल आणि विजयासाठी 14 धावांची गरज. 2 षटकार मात्र येतील का, ती क्षमता मात्र या खेळाडूंकडे आहे का ते पाहणं गरजेचं. चॅम्पियन चॅम्पियन कोण होणार, थरार प्रत्येकाच्या मनामध्ये धाकधूक. अखंड शाहवाडी तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 चा चॅम्पियन संघ कोण होणार ते हे 3 बॉल ठरवणार आहेत. येणारे 3 बॉल आणि विजयासाठी 14 धावांची गरज. 3 बॉल 14 समीकरण मात्र बनला गेलाय, परंतु हा चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हरी केला गेलाय. डॉट बॉल आलाय, कोणतीही धाव येणार नाहीये. आता 2 बॉल आणि विजयासाठी 14 धावांची गरज. संतोष मगदूम स्वस्त्यामध्ये बाद केली, कौतुक करावं लागेल गोलंदाज संदीप यांचं. आणि त्याच्यानंतर मात्र आक्रमण जरूर केलंय क्षेत्ररक्षक. वाव, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 14 टाळ्या यांच्या दिली झाल्या पाहिजे. आज अफलातून एफर्ट्स इथे मात्र पाहायला मिळत आहेत. माऊली तालीम जाधववाडी आपण पाहायला गेला तर आता 1 बॉल आणि विजयासाठी 13 धावांची गरज. 1 बॉल 13चं समीकरण आहे इथे जवळपास विजयाच्या जवळ. आणि यस, अखंड शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने केलेल्या आयोजनामध्ये अखंड शाहवाडी तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 चा विजेता चॅम्पियन संघ ठरलाय. संघमालक अंकुश पाटील, संघमालक कुमारदादा पाटील, संघमालक सूरज दादा जाधव यांचा हा संघ माऊली तालीम जाधववाडी. फटाक्यांची आतमबाजी पाहायला मिळते, खेळाडूंचा जल्लोष पाहायला मिळतोय. तिथे मात्र सेलिब्रेशन केलं जात आहे. थोडीशी कमी पडले आपण पाहायला गेला तर टीम सी स्पोर्ट्स आलतूर, परंतु माऊली तालीम जाधववाडी खूप छान इथे मात्र सेलिब्रेशन. फटाक्यांची मैदानाच्या चारी बाजूला आतमबाजी इथे मात्र पाहायला मिळते. चांगली लीग इथे मात्र संपन्न झाली. अखंड शाहवाडी तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 चा थरार इथे मात्र रंगताना मात्र पाहायला मिळालं. आणि आज ज्यासाठी अट्टास केला होता तो शेवट गोड झालाय. यासाठी केला होता अट्टास, शेवट गोड व्हावा. वा जल्लोष होताना पाहायला मिळतोय. एकच माऊली तालीम जाधववाडीचा हा जल्लोष.